शेतकरी मित्र हो, नमस्कार. मित्र हो, भात पिकाच्या वाढीसाठी नत्राची फार आवश्यकता असते. पण भात पिकात असणाऱ्या पाण्यामुळे वरून दिलेलं नत्रखत 65 ते 70% निचरून जातं. त्यामुळे 30 ते 35%च नत्र उपयोगात येतं. या अडचणीवर मात करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे 1 एकर भात शेतीत 8 किलो निळं हिरवं शेवाळ सोडणं. कारण हे शेवाळ हवेतील मुक्त नत्र खेचून घेऊन स्थिर करतं आणि भात पिकाला पुरवतं. एवढं नत्र भात पिकाच्या वाढीसाठी पुरेसं होतं. म्हणूनच भात पिकासाठी निळं हिरवं शेवाळ वापरावं. निळं हिरवं शेवाळ ही एक फांद्याविरहित लांबच लांब तंतुमय असणारी पाण वनस्पती आहे. त्याच्या पेशीमध्ये हरितद्रव्य असल्यामुळे सूर्यप्रकाशात या पेशी कर्बोदकं तयार करतात आणि पाण्यात प्राणवायू सोडतात. या शेवाळाच्या शरीर रचनेत एक विशिष्ट कठीण आणि पोकळ अशी पेशी असते. त्याला हेटेरोसिस्ट पेशी असं म्हणतात. या पेशीमध्ये मुक्त नत्र कार्यक्षमरित्या स्थिर केला जातो आणि तो नत्र नंतर भात पिकाला पुरवला जातो. त्यामुळे भात पिकाची चांगली वाढ होऊन उत्पादनात वाढ होते. याचा वापर भात शेतीत वाढवावा. भात शेतीत इतरही काही शेवाळं वाढलेली असतात, पण ही शेवाळं भात शेतीला हानिकारक असतात. यांच्या तंतूंची खूप लांबी असते, ती ओळखून काढून टाकावीत. फक्त निळं हिरवं शेवाळच ठेवावं. निळ्या हिरव्या शेवाळाचे अनेक प्रकार आहेत. हे सर्व प्रकार भात शेतीला उपयुक्त आहेत. ऐनाबिना, नोस्टॉक, एलोसिटा, टोलिपोथ्रिक्स, फ्लेक्टोनिमा, रेव्ह्युलारिया, वेस्टिलॉप्सिस, सिलेंट्रोप्टम आणि कॅलोथ्रिक्स हे उपयुक्त असे निळ्या हिरव्या शेवाळाचे प्रकार आहेत. निळ्या हिरव्या शेवाळाचे अनेक फायदे आहेत. ते म्हणजे निळ्या हिरव्या शेवाळाच्या वापरामुळे सेंद्रिय पदार्थांची जमिनीत भर पडते. जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची धूप कमी होते. जमिनीतील स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध करून दिला जातो. भात पिकाच्या वाढीसाठी वृद्धी संप्रेरकांचा पुरवठा केला जातो. शेवाळामुळे नत्राचं प्रमाण वाढतच राहतं, ते कमी होत नाही. निळं हिरवं शेवाळ हानिकारक शेवाळांचा नाश करतं. निळं हिरवं शेवाळ कार्यक्षमरित्या नत्र स्थिर करण्याचं काम जोरात आणि सतत करत राहतं. इतर अन्नघटकही भात पिकाला मिळवून देण्याचं काम ते करतं. म्हणजे निळं हिरवं शेवाळ सर्वांगीणदृष्ट्या उपयुक्त आहे. भात पिकाचं 2 ते 3 क्विंटलनी उत्पादन वाढतं. पुनर्लागणीनंतर 10 ते 12 दिवसांनी तयार केलेलं माती मिश्रित शेवाळ 8 किलो एकरी भातखाचरातल्या पाण्यात सारख्या प्रमाणात टाकावं. ते फोकून द्यावं. 3 आठवड्यात शेवाळाची भरपूर वाढ होऊन मुक्त नत्र स्थिर करून भात पिकाला पुरवण्याचं काम सातत्याने सुरू होतं. शेवाळ वाढल्यानंतर भात रोपांची नजरेत भरेल अशी जोमाने वाढ होते आणि भात उत्पादनात भरीव वाढ होते. नत्रखतात 40% बचत होते. याशिवाय भात कापणीनंतर हे शेवाळ त्या भातखाचरात तसंच राहतं. त्याचं कार्य पाणी नसल्यामुळे थांबतं, पण पुढच्या वर्षी त्या भागात खाचरात भात पीक घेतल्यानंतर त्या पिकाला त्याचा फायदा पुन्हा सुरू होतो. असं हे फायद्याचं गणित निळ्या हिरव्या शेवाळाच्या बाबतीत आहे. अशा या बहुपयोगी कमी खर्चाच्या पण उत्पादन वाढीच्या पर्यायाचा निळ्या हिरव्या शेवाळाचा भात शेतीत जरूर वापर करावा. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं वाचन केलं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.